हे निसर्गरम्य वातावरण आणि धुकं जे दिसतंय ना, होय होय हे महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रातील माळशेज घाट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य स्वर्ग. माळशेज घाट म्हणजे सह्याद्री पर्वतरांगापैकी पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरती आहे. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक म्हणजे माळशेज घाट आहे. पावसाळ्यात हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याने झाकलेले रस्ते, उंचावरून कोसळणारे धबधबे आणि वातावरण यामुळे माळशेज घाट पर्यटकांच्या आवडते ठिकाण बनले आहे. तुम्हाला जर माळशेज घाटामध्ये यायचं असेल तर पुणे, मुंबई, नाशिक यापासून अगदी जवळ एका दिवसाच्या ट्रिपमध्ये तुम्ही माळशेज घाटामध्ये येऊ शकतात. आणि इथं आल्यानंतर जणू काही तुम्हाला असं वाटेल की स्वर्गात आला आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माळशेज घाटामधली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही देत आहोत. माळशेज घाट धुक्याने असल्यामुळे तिथं काही माहिती तुम्हाला दिसू शकत नाही, परंतु आम्ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न तुम्हाला करत आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अर्जुन. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण आलोय माळशेज घाटामधल्या वॉटरफॉलकडे. तुम्ही बघू शकता एकदम भारी वॉटरफॉल आहे आणि तिथं आलेलं इथं सह्याद्रीच्या कुशीत बसलेला हा वॉटरफॉल आहे. आणि या वॉटरफॉलमध्ये तुम्ही बघू शकता की जणू काही तुम्हाला असं वाटेल की तुम्ही फक्त स्वर्गात आलेले आहे. आणि स्वर्गात तुम्ही बघू शकता की बघा, स्वर्ग म्हणजे बघा हेच वॉटरफॉल आहे. आणि हेच वॉटरफॉलवरती मी, माझे मित्र, सर्व काही मित्र परिवार जे आहेत ते ऑफिसमधले मुलं आहेत, ऑफिसमधले मित्र आहेत, सर्व काही वॉटरफॉल बघण्यासाठी इथं आलेत आणि अतिशय या उत्सवाचा आनंद घेत आहोत आणि निसर्ग रम्य वातावरणाचा पण आनंद घेत आहोत. तर चला तुम्हाला मी तुमचा वॉटरफॉल दाखवतो. कसं वाटतंय तुम्हाला? इथं जी गर्दी होती ती कसं वाटतं त्या गर्दीबद्दल? एकदम हॅप्पी मोमेंट म्हणते ना, खुशी एकदम. कारण इथं येत आहे भरपूर जणांचं, म्हणजे इथं तुम्ही त्यांची मदत पण करताय. कारण इथं हॉटेल वगैरे पण नाही जास्त करून, आणि तुमची जे हॉटेल आहे ते सर्वांना अशी काही म्हणजे उत्सुकता आहे आणि तुम्ही त्यांना मकाचं दाणे वगैरे देताय. हो, तर इथं गर्दी बघून काही असं प्रॉब्लेम कोणाला काही होत तर नसेल ना? तसं नाहीये, पण प्रत्येकानं स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. काही लय एक साईड होऊन येतात आणि वरती जातात, पाय वगैरे घसरले तर त्याची स्वतःची जबाबदारी स्वतः नाही घेतली पाहिजे ना. पण त्याच्यामुळं सगळ्यांना त्रास होतो. त्याच्यामुळं एन्जॉय करताना करा, पण स्वतःला सांभाळून किंवा दुसऱ्याला सांभाळून. आपल्यामुळं कोणाला दुखापत होणार नाही, कोणी दुखवलं जाणार नाही किंवा आपल्या स्वतःला दुखापत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. फक्त बस एवढं सांगणं असतं. बरोबर आहे. दादा म्हणतात की दादांची इथं स्टॉल आहे. दादा म्हणतात की जे पण वॉटरफॉल मध्ये तुम्ही येताय तर स्वतःची काळजी तुम्ही स्वतः घ्या, कारण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि आपल्यामुळे आपल्या पाठीमागे आपली फॅमिली वगैरे आहे, तर त्यामुळे आपण आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. म्हणून तर चला आपण पुढला वॉटरफॉलचं जे दृश्य आहे, वॉटरफॉलचा जो आनंद आहे तो बघूयात. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय वॉटरफॉल मध्ये आणि वॉटरफॉलचे आनंद हे बघा. इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती जाताना तुम्ही बघू शकतात की या वॉटरफॉल क्रॉस करून आपल्याला वरती जायचं आहे आणि इथं वॉटरफॉलचा आनंद घेत आहे. वरून ते बघा, तुम्ही बघू शकतात वरून पाणी पडतंय आणि खाली सर्वजण त्याचा आनंद घेत आहे. आपले सर्व हे बघा, आमचे पोलीस मित्र पण सोबत आहे आमच्या, तर ते पण बघताय. हा छोटा बघा, छोट्याला एकदम आनंद येतोय. आणि इथं वातावरणामध्ये आणि नैसर्गिक नॅचरल म्हणलं तर विषयच नाही फोटोचा, फोटो शूट करण्यासाठी आणि इथं बघण्यासाठी तर आलं तर फोटो आणि वातावरणाचा तर आनंद तर घेतलाच पाहिजे. ही आमची टीम आहे आणि फोटोमध्ये उत्साह आहे त्यांना. हे बघा, फोटोचे प्रेमीच सगळे. मित्रांनो, इथं आल्यानंतर सगळ्यात आधी दुकानदार दादाने आम्हाला सांगितलं होतं की व्ह्यू पॉईंट असेल, वॉटरफॉल असेल, याच्यामध्ये आनंद घेत असताना तुम्ही स्वतःची काळजी तुम्ही स्वतः घेतली पाहिजे. कारण धबधबा आहे, त्याच्यामध्ये कधी काही होऊ शकतं सांगू शकत नाही. असं कोणासोबत होऊ नये, परंतु स्वतःची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. इथं आल्यानंतर थोडं वरती चढून, इथं पायऱ्या वगैरे आहेत, थोडं वरती चढून तुम्ही व्ह्यू पॉईंट पण बघू शकतात आणि धबधब्याचा आनंदही घेऊ शकतात.
असेल. एक ब्लॉगर, हे पण एक ब्लॉगर आहे. हाय, ये देखो हमारा दोस्त पानी में मजे कर रहे हैं और वो वॉटरफॉल का मालशेज घाट का जो वॉटरफॉल आहे त्याचा तो अतिशय चांगल्या प्रकारे आनंद घेत आहे. वॉटरफॉल पल्लवी, ओमकार सरांनी मोबाईल पाण्यात टाकला का? फायनली ओमकार सरांनी आपलं ड्रीम कम्प्लीट केलंय आणि आपला स्वतःचा मोबाईल पाण्यात टाकून दिला आहे. आता आम्ही सगळेजण बिझनेससाठी जात आहोत. तुम्ही जर इथं येत असाल तर मित्रांसोबत जर येत असाल तर ग्रुप फोटो पण काढण्याचा आनंद हा वेगळाच असतो. तुम्ही बघू शकता एक जण तर बाहुबली बनलाय, बाहुबली होऊन वरती जातोय. तुम्हाला असा नजारा. हा सर्व आमचा ग्रुप आणि वॉटरफॉलमध्ये आनंद करताना, निसर्गाच्या सानिध्यात आनंद करताना, एक एन्जॉय करताना बघा किती उत्साह दिसतोय.
वॉटरफॉलचा आनंद घेतल्यानंतर माळशेज घाटामधला व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी तिथून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आम्ही जात आहोत. व्ह्यू पॉईंटवरती आल्यानंतर इथं पूर्ण धुकं होतं आणि फक्त स्वर्गासारखं दिसत होतं. अरे आम्ही तर इथं ढगात आल्यासारखं वाटत होतं. आजूबाजूला सर्व ढगे होती आणि आमचा ग्रुप फक्त फोटोच्या नादात होता. हॅलो गाईज, हे बघा तुम्ही बघू शकता इथं नंबर लावलाय आपण. हा माळशेज घाटामधला व्ह्यू पॉइंट आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की सर्वजण तिकडे कपल असो सिंगल असो सगळेच असो त्या साईडला फक्त फोटो काढण्यासाठी नंबर लावताय. आणि आमची टीम आहे ही सगळी टीम फक्त फोटो काढण्यासाठी इथं उपस्थित झालेली आहे आणि प्रत्येक जण नंबर लावतोय. तुम्ही पण इथं नंबर लावायला. हा आता मला नंबर लावण्यासाठी इथे यावंच लागेल आणि आमच्या नंतर या. ठीक आहे, यांच्या नंतर जायचा. हे बघू शकतात तुम्ही धुक्याने भरलेला स्वर्ग माळशेज घाटामधला. इथं सर्व काही फक्त धुकं धुकं आहे. या धुक्यामध्ये आम्हाला दिसतंय 2 माकडं त्यांचे पिल्ल, मम्मी पप्पा त्यांचे भाऊबंद. आणि इथं आनंद घेण्यासाठी आलेली माणसांची गर्दी. तुम्ही पण इथं आनंद घेण्यासाठी या. आषाढी वारीनंतर हे बघा हे माकड आहे आणि अतिशय मस्त प्रकारे खेळ खातात. नो सॉरी भाऊ, सॉरी सॉरी. हे बघा सगळे माकडांचे भाऊबंद वगैरे सगळे काय असतील ते इथंच आहे. हे माकडांचे वडील आहे, हे माकडांची मदर आहे, जे त्यांची सगळे मुलं परिवार आहे, सगळा भाऊबंद त्यांची इथंच आहे. चला पुढे बसलेले एक तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ हा थोडा ब्लर होत होता कारण पाऊस चालू असल्यामुळे कॅमेऱ्यावरती पाणी साचत होतं. तरी पण आपण व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. भाऊबंद आले रे. आपण बघितलं ना ते पण क्रीम काढून खात राव. हे नाही म्हणतात द्यायला, हे त्याला नाही म्हणतो. यांच्यात पण भांडणं होतात बघा, हे त्याला नाही म्हणतो. लय भाऊ तुझ्यासाठीच आहे ना. आता घाट ओलांडताना हा भुयारी मार्ग आहे आणि इथे आवाज कसा येतो हा तुम्हीच बघा. हॅलो दोस्तो, आपण आलोय माळशेज घाटाच्या या मोठ्या कार रेसिंग गाड्या या ठिकाणी येतात. तिथं पार्किंग लागतात. अतिशय आनंदात रेसिंग गाड्या तुम्हाला बघायला भेटेल. आणि बघू शकता हे बोगदा आहे, याच्या पलीकडे एक धबधबा आहे. वरून पाणी पडतं, त्याच्या खाली आपल्याला उभं राहायचंय. चला तर बघूया. हा आहे ऋषी आणि ऋषीने इथे येण्यासाठी बहुत सारा प्लॅन केला होता आणि त्यामुळे प्लॅन सक्सेस झाला. आणि आता माळशेज घाटाच्या या बोगद्यात तो पण आनंद घेत आहे. आपल्याला पुढे जायचंय, हे तुम्ही बघू शकतात बोगदे. आणि पुढे किती आनंद असेल हे पण तुम्ही बघू शकतात. चला तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल आणि माळशेज घाटाला नक्की